काल कुठले कुठले प्रॉब्लेम झाले कोणी रिमाइंड करेल मला? येस. रेकॉर्ड मीटिंग. Average atomic mass of silver is 108.5. Average atomic mass झालं. ओके, ऍव्हरेज ॲटॉमिक मासचा कन्सेप्ट झालाय का? येस. हो सो मॅम. सुरू आहेत. हा, आणि त्याचे आय थिंक सो 2 प्रॉब्लेम झाले होते का आपले? हो. हो 2 प्रॉब्लेम झालेले आहेत. हो 2 झालेत मॅम. क्लोरीन वाला आणि सिल्वर वाला. क्लोरीन आणि सिल्वर वाला का? सिल्वर. ओके हा. ओके ओके. येस. सो आता एक सेकंड ना. नेक्स्ट जो कन्सेप्ट असणार आहे जो आपल्याला पाहायचा आहे, सो दॅट विल बी नोट्स नाहीत का देणार मॅम? नोट्स. नोट्स मॅम, नोट्स काय नोट्स. नोट्स? अरे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, नोट्स मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. आता ऍव्हरेज ॲटॉमिक मास फॉर एक्झाम्पल जर समजा एखादा कन्सेप्ट असेल, सो ऍव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला कोणी असं नाही विचारणार व्हॉट इज द ऍव्हरेज ॲटॉमिक मास अँड हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट. तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर प्रॉब्लेम येईल, बोर्डला सुद्धा इव्हन, राईट. सो बोर्डमध्ये आपल्याला काय लागणार आहे, फक्त फॉर्म्युला लागणार आहे, आणि फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मासचा. सो सिम्पली डू द रेस्ट पार्ट. येस. सो बाकीचं तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याचं आता काय असं नोट्स असं काही नसतं त्याचं, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. येस. सो आता जो नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे, अँड दॅट विल बी ऍव्हरेज ॲटॉमिक मास. ओके. सो ऍव्हरेज ॲटॉमिक मासचं आणखीन एक एक्झाम्पल आपण घेत आहोत, आणि त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट कन्सेप्टला जात आहोत. येस. राईट डाऊन. ऍव्हरेज ॲटॉमिक मासचे आय थिंक 2 एक्झाम्पल झालेले आहेत ना? येस मॅम. येस मॅम. येस. टेक डाऊन द थर्ड एक्झाम्पल ऑफ. अरे यार, हो हो हो, जरा लक्ष दे इकडं. येस. 3 isotopes of magnesium. Write down the third example. 3 isotopes of magnesium is available in nature. Is available in nature. Full stop. They are. Example है क्या? Oh, this is example on average atomic mass. Okay, they are 2412 magnesium, 2412 magnesium, 2512 magnesium, 2612. This is 26. The relative abundances, the relative abundances of the isotopes are as follows. Are as follows. Write down. Isotopes and relative abundance. Isotopes and relative abundance. So, magnesium 2412 आहे 80%. Magnesium 1225 is 5%. आणि लास्ट मॅग्नेशियम 26 किती पर्सेंट आहे? काय फर्स्ट किती पर्सेंट आहे? 80. मॅम क्वेश्चन दाखवा ना. क्वेश्चन. हा, काय किती पर्यंत म्हणत? 3च आहेत, झाले पर्सेंटेज. 3च आयसोटोप्स आहेत ना. मॅग्नेशियम 20% किती आहे म्हणलं? काय मॅग्नेशियमचं
24 वाले किती percentage आहे? तुमचा आवाज कट होते, काही सुद्धा लक्षात येत नाहीये. मॅग्नेशियम 24 वाले 86% येते. ओके 80 5 15. हा, सो पहा नाव द फायनल average atomic mass of magnesium is approximately equal to write down the options. Option A 25.0, B 24.3, C 25.2, D 25.8. So पहा सांगायचं नाही आन्सर डायरेक्ट, पहिला कॅल्क्युलेट करा, मग यू कॅन टेल द आन्सर. ओके, सो लिहून झालंय का सगळ्यांचं? डी नो मॅम 24.3 डी करेक्ट. 24.3 is the correct answer. 24.3 Yes, correct. बी 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 B. Yes. So average atomic mass कसं कॅल्क्युलेट केलं सांगा मला, फॉर्म्युला सांगा काय यूज केला. येस, average atomic mass equals to बोला. हा, पर्सेंटेज मी सांगतो. कधीतरी सांग, दरवेळेस म्हणतो मी सांगतो, एकदा पण सांगितलेलं नाहीयेस आय थिंक. हा बोला, कुठला फॉर्म्युला यूज केलाय? Percent abundance into weight. पर्सेंटेज Plus abundance percent into weight. abundance into ओके, weight. मला Plus डायरेक्ट व्हॅल्यूज पुटअप करा. 24 into 80 प्लस बोला. मी सांगतो. 5 into 25. 25 Yes, into 5. 25 into 25 5. plus हा, 5. next. 26 into 15. 26 into 15. 26 into 15. Into 15. हा, divided by 100. 100. Yes, and if you calculate all the values, you will be getting the answer 24.3%. So this is nothing but the average atomic mass. काय आलं हे तुमचं? Average Average atomic mass equal to atomic mass. 24.3%. Yes. तिसरा काय आलं आहे concept? काय आलं? हो. Yes. So this is the average atomic mass. आणि average atomic mass चा concept कुणाला applicable असणार आहे? फक्त isotopes ला. आणि isotopes म्हणजे काय असणार आहे? The elements, the atoms of the elements which has same atomic number but different mass number. ज्यांचा atomic number Masses. same असणार आहे but different mass number असेल किंवा different masses, you can say anything. Yes, आणि ते different masses कुणामुळे different होणार आहेत? Due to different number of neutrons. So first of all, write down what is meant by isotopes. Yes, isotopes ची definition लिहून घ्या. मॅम दिली आहे काल. दिली आहे का? Examples? सांगा डेफिनेशन सांगा मॅम आयसोटोपची. मी काल दिली आहे ना डेफिनेशन, ती डेफिनेशन काय एक्झाम्पल्स हा, ती example आणि एक्झाम्पल Click करा. कोण आहे तो? थोडं शांत बसा. येस, ओके पवारच. ओके. सो इन केस ऑफ एक्झाम्पल, हे मी ॲटॉमिक वेट्स जेव्हा आपण पाहिले होते त्यावेळेस मी एक्झाम्पल सांगितले होते. येस, हायड्रोजनचं कुठलं आहे? हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिशियम. दीज आर व्हॉट? ॲटॉमिक नंबर सगळ्यांचे सेम आहेत, मास नंबर दे आर गेटिंग डिफरंट. आणि मास नंबर का डिफरंट होणार आहे? ऑब्वियसली डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर देअर. अगेन वी कॅन हॅव येस बेरिलियम. बेरिलियमचे पण दोन असणार आहेत, सॉरी बोरॉनचे, बोरॉनचे दोन असणार आहेत. बोरॉन 510 वाला पण आहे
आणि बोरॉन 511 वाला पण असणार आहे. इवन वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ कार्बन. ओके, एक सेकंड. आता ह्या आयसोटोप मध्ये ना, यांच्यामध्ये तुमचा जो ट्रिशियम असणार आहे इन केस ऑफ हायड्रोजन आयसोटोप. ट्रिशियम इज रेडिओ ऍक्टिव्ह. ट्रिशियम इज व्हॉट? रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणजे हा काही रेडिएशन्स इमिट करतो. येस, आय थिंक सो अल्फा पार्टिकलचा इमिटर आहे हा, ते आपण नंतर पाहणार आहोत, बट दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह. इन केस ऑफ कार्बन अगेन देर आर 3 आयसोटोप्स, 612, 613. मॅडम हे एक्झाम्पल आहे का? बोला. एक्झाम्पल आहे का हे? These are the Example आहे का examples of isotopes. आयसोटोपचे एक्झाम्पल्स आहेत ते. मॅम आणि एक्झाम्पल आहे का? काय? लिहायचं आहे का म्हणून? एकदा डेफिनेशन सांगता का मॅम आयसोटोपची? आ? काय मला डेफिनेशन सांगता का एकदम मॅम? बोलतात ना, मला काही कळत नाहीये. कुणीतरी एकाही बोला, थोडं थांबून. आयसोटोपची डेफिनेशन आयसोटोपची डेफिनेशन सांगा मॅम. ओके, मला काही कळत नाही, सोडून द्या. आयसोटोप डेफिनेशन मी काल ची दिलेली डेफिनेशन आहे. सांगा म्हणते. आयसोटोपची डेफिनेशन सांगा मॅम. डेफिनेशन. The atoms of an element, write it down. डेफिनेशन सांगा मॅम आयसोटोपची. अरे लिही की मग द्यायलेत. बधीर, मी तेच सांगते. The atoms of an element which has same atomic number but different mass number, or we can say, काय म्हणू शकतो आपण? डिफरंट मास नंबर किंवा काय म्हणू शकतो? आता मी सांगितलं होतं, बोला. Different number of नंबर ऑफ करेक्ट. और डिफरेंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. Neutrons, they are called as isotopes. They are called as isotopes. Okay, so this is the definition of your isotopes. I think कळाली असेल. आता नेक्स्ट. सो आता नेक्स्ट जो कन्सेप्ट असणार आहे दॅट विल बी, आता हे काय पाहिलं आपण? ॲव्हरेज ॲटॉमिक मास पाहिलं. सो नेक्स्ट जो कन्सेप्ट असणार आहे दॅट विल बी द ॲव्हरेज मोलार मास. कुठला असणार आहे? ॲव्हरेज मोलार. average molar. Yes. So look at the board and write it down. Next heading. Average, or it is also called as mean molar mass. Okay. Average or mean molar mass, or we can AMM. AMM किंवा काय करू शकतो तुम्ही त्याचं? ट्रिपल एम. मीन मोलार मास और ॲव्हरेज मोलार मास, काही म्हणा. ट्रिपल एम और AAM, सॉरी AMM. नाव आता ऍक्च्युली ॲव्हरेज मोलार मास कधी लागतं? तर जेव्हा आपण डिफरंट मॉलिक्युल्स एकमेकांबरोबर मिक्स करतो. डिफरंट मॉलिक्युल्सचे जेव्हा डिफरंट मोल्स आपण मिक्स करत असतो एकमेकांमध्ये, सो त्यांचं टोटल ॲव्हरेज मास जे आपण काढतो that is called as mean molar mass or average molar mass. For example, जर समजा आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट्स, दोन गॅसेस मिक्स केले आहेत. हायड्रोजनचं जर समजा आपण घेतले असतील 0.3 मोल्स आणि ऑक्सिजनचे समजा आपण घेतले असतील 2 मोल्स इतके, राईट. सो आपल्याला काय करायचं आहे? त्यांचे मोल्सला त्यांच्या मॉलिक्युलर वेटनी मल्टिप्लाय करायचं आहे, त्यांची ॲडिशन करायची आणि डिवायडेड बाय द टोटल मोल्स. सो जेवढे काही मोल्स ऑफ मॉलिक्युल्स आपण घेतले असतील सगळ्या मॉलिक्युल्सच्या वेटची ॲव्हरेज, इट्स कॉल्ड ॲज ॲव्हरेज मोलार मास. सो कसं असणार आहे पहा हा कन्सेप्ट? ॲव्हरेज मोलार मास दॅट इज AMM. ओके, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल ते पाहायच्या आधी दोन कुठलेही कंपाऊंड कन्सिडर करा. सपोज 1 and 2, दीज आर द एलिमेंट्स. दीज आर व्हॉट? एलिमेंट्स. सपोज N. N म्हणजे काय असतं? मोल्स.
सो फर्स्ट एलिमेंटचे जर समजा N1 इतके मोल्स असतील, सेकंड कंपाऊंडचे किंवा सेकंड एलिमेंटचे किती मोल्स असतील? 2 इतके मोल्स असतील, राईट. नाउ कॅपिटल M, इट इज नथिंग बट मोलार मास. सो फर्स्टचं मोलार मास कन्सिडर करा M1 आणि सेकंडचं कन्सिडर करा M2. वाटलं तर इथे लिहून घ्या. N म्हणजे काय असणार आहे? मोल्स. आणि कॅपिटल M म्हणजे काय असणार आहे? बोला. मोलार मास. मोलार मास. सो आपण दोनच एलिमेंट्स, दोनच कंपाऊंड्स आपण मिक्स केलेले आहेत. तुम्ही कितीही करू शकता. आणि आता आपल्याला AMM काढायचं आहे, दॅट इज ॲव्हरेज मोलार मास. सो फॉर्म्युला काय असणार आहे पहा. येस, पहिल्याचे मोल्स इंटू इट्स मोलार मास प्लस सेकंड कंपोनेंटचे मोल्स इंटू इट्स मोलार मास डिवायडेड बाय summation of moles of both the compounds. Divided by काय करायचंय? Summation of moles of both the compounds. So this is the formula. हा काय असणार आहे तुमचा formula to calculate average molecular mass or average molar mass. कळालेला आहे का concept हा? मॅम प्लीज रिपीट वन्स अगेन. स्टेटमेंट आहे आला. ऍक्च्युअली डेफिनेशन अशी याची नाहीये. येस, तुम्ही हे असं लक्षात ठेवलं तरी बस आहे. येस, आपण काय करणार आहोत? जे कंपाऊंड्स आपण मिक्स करणार आहोत त्या कंपाऊंड्सचे, प्रत्येक कंपाऊंड्सचे मोल्स माहित असले पाहिजेत आणि प्रत्येक कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट माहित असलं पाहिजे. जर प्रत्येक कंपाऊंडचे मोल्स आणि मॉलिक्युलर वेट्स माहित असतील तर आपण त्या मिक्सचरचं ॲव्हरेज मोलार मास काढू शकतो. मी काय म्हणते? त्या मिक्सचरचं ॲव्हरेज मोलार मास आपण काढू शकतो. सो मी इथे त्यासाठी दोन कंपाऊंड कन्सिडर केलेले आहेत, 1 आणि 2. आता त्यातले कुठले कुठले कंपाऊंड एलिमेंटचेही असतील किंवा ऍक्च्युअल मध्ये कंपाऊंड्स असतील, म्हणजे H2O, CO2, येस NaCl, लाईक दॅट. ओके. सो 1 चे मोल्स कन्सिडर करा N1 असतील आणि 2 चे मोल्स कन्सिडर करा N2 इतके. येस. सो अकॉर्डिंग टू दिस मोलार मास 1 चा येईल M1 आपण कन्सिडर करत आहोत आणि 2 चा असेल M2. सो आता जर आपल्याला ॲव्हरेज मॉलिक्युलर मास विचारलेलं असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? मोल्स इंटू इट्स मोलार मास प्लस मोल्स इंटू मोलार मास ऑफ सेकंड मॉलिक्युल डिवायडेड बाय, आता डिवायडेड बाय करताना मोल्सची ऍडिशन करायची आहे, दॅट इज N1 प्लस N2. जसं आपण ॲव्हरेज मोलार मासचं काढत असताना डिवायडेड बाय 100 केलं होतं. येस, तिथेही आपण ॲटॉमिक वेटच घेतलं होतं आणि ॲटॉमिक वेटला त्याच्या पर्सेंटेज अबंडन्सनी मल्टिप्लाय केलं होतं. सो इथं काय करायचं आहे? पर्सेंटेज अबंडन्सच्या ऐवजी आपल्याला त्यांचे किती मोल्स आहेत तेवढं कन्सिडर करायचं आहे, राईट. आणि त्यांनीच त्याच्या समेशननीच डिवाइड करायचं आहे आणि त्यांनीच वर आपल्याला मल्टिप्लायही करायचं आहे. आता जरी हा कन्सेप्ट कळाला नसेल तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर लक्षात येईल. सो लिहून झाले का सगळ्यांचं? मॅडम मी ना झाले येस येस. हा. सो फर्स्ट ऑफ ऑल आता पहिला प्रॉब्लेम ह्याच्यावरचा लिहून घ्या. एकच मिनिट. फर्स्ट प्रॉब्लेम, राईट इट डाऊन. एअर हॅज अ मिक्सचर ऑफ, स्टार्ट रायटिंग, मी बोर्डवर लिहिते थोडं हातात. एअर हॅज अ मिक्सचर ऑफ 20% oxygen and 80% nitrogen. Air has a mixture of 'air is a mixture of', not 'has'. Air is a mixture of 20% oxygen and 80% nitrogen. Full stop. Calculate the average molecular mass of air फर्स्ट प्रॉब्लेम आहे हा. झालंय लिहून?
येस मॅम. हो 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 सो आता पहा आपल्याला हा आता आपल्याला काय करायचं आहे, काय दिले आपल्याला बोला. ओके, सो 20% ऑक्सिजन दिलेला आहे आणि 80% नायट्रोजन आपल्याला दिलेला आहे. सो 20 प्लस 80 ऍडिशन किती येतं 100. आणि जेव्हा 100 जेव्हा ऍडिशन 100 येत असतं त्यावेळेस मी सांगितलं होतं त्या पर्सेंटेजला आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, कुठल्या युनिट मध्ये कन्वर्ट करू शकतो, ऍटम्स. ग्राम मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो, राईट. सो वी कॅन कन्सिडर द अमाउंट ऑफ ऑक्सिजन इन्स्टेड ऑफ 20%. नाउ कन्सिडर इट ॲज अ 20 ग्राम. काय कन्सिडर करायचं आहे त्याला 20 ग्राम. आणि अमाउंट ऑफ नायट्रोजन 80% च्या ऐवजी कन्सिडर करा 80 ग्राम. सो लाईक दॅट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल yes, moles of O2, N of O2. yes, so 20 ग्राम. ओके, पहिल्यांदा ते लिहून घ्या. yes, ते लिहून घ्या 20 ग्राम O2. ओके, फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या आधीही व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, 100 ग्राम एअर कंटेन्स, म्हणजे आपल्याला टोटल एअरचं वेट दिलेलं आहे 100 ग्राम. सो दॅट 100 ग्राम एअर कंटेन्स काय 20 ग्राम ऑफ O2 अँड किती 80 ग्राम ऑफ N2. रिमेंबर दॅट. yes, 20 ग्राम ऑफ O2 अँड 80 ग्राम ऑफ N2. yes, आता तुम्ही मोल्स काढू शकता. yes, N ऑफ O2 सांगा फॉर्म्युला काय येईल N ऑफ O2 चा, बोला. हा, फॉर्म्युला सांगा मला. 60 20 by 60. 20 by 60. What is the molecular weight of oxygen? 16. 32. 16. 32. 16. 32. 32. 32. 32. 32. 32. कारण सध्या आपण मॉलिक्यूल पाहत आहोत, लक्षात घ्या. त्यानंतर हे असंच ठेवायचं, कॅल्क्युलेशन करू नका. N ऑफ N2 सांगा किती येईल आता, मोल्स ऑफ N2 बोला. 80 by 32. 28. येस, 80 बाय 28. आता ह्याला आपल्याला पुट करायचं आहे फॉर्म्युला मध्ये. येस, सो किंवा इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 20 by 32. आन्सर सांगा किती येते मला 20 by 32 चं. 5 by 8 मी सांगतो. 5 by 20 by 6 सॉरी काय ते 20 by 32. 5 by 8. 5 by 8 that is 0.57 ना. सॉरी एक सेकंड. 20 by 32 0.625. okay, 5 by 8 is correct but 5 by 8. simplification. हाँ 80 divided by 28 किती येते 2.857. ओके, सो आता आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज मोलार मास और ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. सो 20 by 32 आहे तसे ठेवा, कारण 20 by 32 काय आलेत आपले मोल्स आलेत. सो त्या मोल्सला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचे सांगा, मोल्स ऑफ O2 ला Molar mass. येस, मोलार मास ऑफ 0.625. काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. सो 20 by 32 into 32. सो काय म्हणलंय मी, तर 32 दोन्ही काय होतील आता कॅन्सल होतील. प्लस सेकंड पहा काय येणार आहे 80 by 28 इंटू काय येईल बोला. 28. करेक्ट 28. अँड डिवायडेड बाय काय येणार आहे 28. 0.65 plus 2.8. करेक्ट 0.625 प्लस 2.857. सो पहा हे 32 गेलं, 28 गेलं, वर किती आलं 20 प्लस 80 100. यस 100. आणि खाली पहा आता खाली ऍडिशन किती येणार आहे, फक्त इथे 0.625 ऍड करा. सो 2 8
2.482 करेक्ट आहे का? सॉरी किती आलं ते? 3.482. सॉरी हा 3 3 point. point, yes absolutely correct 3.482. 3.482. So 100 divided by 3.482 किती आलं बोला आन्सर? 28.71911269. बस yes you can do 28.72 ग्राम और 28.72 yes that is the correct. कळालेला आहे का कन्सेप्ट हा ऍव्हरेज मीन मोलार मासचा किंवा ऍव्हरेज मोलार मासचा? Yes, ma'am. ओके कुणाला कळालेलं नाही? Explain. हा. हो मॅम. येस एक्सप्लेन करते मी. येस सो Please repeat. ओके कुणाचं मिमिक्री चालू आहे? शांत बसा जरा. येस सो इन केस ऑफ मीन ॲव्हरेज मीन मॉलिक्युलर मास और ॲव्हरेज मॉलिक्युलर मास आपल्याला जे डिफरंट कंपाऊंड्स आपण ऍड केलेले आहेत राईट सो त्यांचे मोल्स माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यांचे मॉलिक्युलर वेट्सही माहीत असणं गरजेचं आहे. सपोज आपण 3 कंपाऊंड्स मिक्स केले असतील तर तिघांचे मोल्स आणि तिघांचे मॉलिक्युलर वेट्स माहिती असतील आपल्याला. सो ॲव्हरेज मॉलिक्युलर मास आपण कसं काढणार आहोत? सो AMM will be equal to N1M1 N number of moles M molecular weight of the particular compound. सो आपल्याला फक्त जेवढे कंपाऊंड्स आपण ऍड केलेले आहेत त्या कंपाऊंडचा ॲव्हरेज हवा आहे. सो ऑब्विसली ॲव्हरेज काढण्यासाठी येस आपण काय करतो ॲडिशन आपण नॉर्मली ॲडिशन ऑफ द मॉलिक्यूल ॲडिशन ऑफ द नंबर डिवायडेड बाय द टोटल नंबर्स करतो राईट. सो याच्यामध्ये आपल्याला त्या नंबरच्या ठिकाणी त्यांचं पर्सेंटेज वगैरे दिलेलं असतं किंवा कधी कधी मोल्सही दिलेले असतात राईट. सो पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन ओके हां सो कधी कधी जर मोल्स दिलेले असतील सो मोल्स इंटू मोलार मास करायचं आहे राईट आणि डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ ऑल द मोल्स करायचं आहे. सो दॅट विल बी द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मोलार मास. येस सो अकॉर्डिंग टू दॅट द फॉर्म्युला विल बी कुठला असणार आहे हां येस सो द फॉर्म्युला विल बी ॲव्हरेज मॉलिक्युलर मास किती असणार आहे N1 M1 प्लस N2 M2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. सो हा यूज करायचा आहे. सो N1 इंटू M1 आपल्याला एका मॉलिक्युलचं टोटल त्या कंपाऊंड त्या मिक्सरमध्ये असलेलं वेट कळतं. N2 इंटू M2 नी त्या मिक्सरमध्ये किती दुसऱ्या मॉलिक्युलचं वेट आहे ते कळतं आणि डिवायडेड बाय इट्स मोल्स. सो वी कॅन गेट द ॲव्हरेज ऑफ ऑल द ॲडिशन्स. कळते का कन्सेप्ट हा? बोला. मॅम हा एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल घेऊ का? मॅम याच एक्झाम्पल मध्ये 20/32 आणि वर 625 वेगवेगळं तुमचा आवाज कट व्हायलाय तुझा. पर एकदा सांग काय केलं आपण इथं 20/32 इंटू 32 करेक्ट आहे का? हे काय आपल्याला मोल्स आता एक सेकंड आपल्याला इथं डायरेक्ट मोल्स दिलेले नाहीये पर्सेंटेज दिलेला आहे. सो त्या पर्सेंटेजचं पण कन्व्हर्जन आपल्याला मोलमध्ये करता यायला पाहिजे. सो 20 प्लस 80 जर आपण ऍड केलं तर टोटल येतं 100. याचा अर्थ एअरचं टोटल वेट आहे 100 ग्रॅम आणि त्या 100 ग्रॅम एअरमध्ये 20 ग्रॅम ऑक्सिजन आहे आणि 80 ग्रॅम नायट्रोजन आहे. सो आता आपल्याला दिलेलं वेट आपण मानू शकतो 20 ग्रॅम 20%ला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा 20 ग्रॅम ऑक्सिजन. सो कॅल्क्युलेट द मोल्स ऑफ ऑक्सिजन 20/32 करेक्ट आहे. तर ते जर मोल्स आले तर मॉलिक्युलर वेट किती आहे त्याचं 32चं आहे. सो 20/32 इंटू 32 20 कळालेला आहे का कन्सेप्ट हा? मोल्स किती आले ह्याचे सॉरी टोटल वेट किती आलं 20च आलं ऑक्सिजनचं. कळत आहे का कन्सेप्ट हा? येस मॅम. येस. सो टेक डाऊन द नेक्स्ट एक्झाम्पल. पाहायचं ना नेक्स्ट एक्झाम्पल? नको. ओके पाहायचं आहे. तुम्ही नको म्हणलं तरी पाहणार आहोत आपण. येस ओके सो राईट डाऊन. नको. पाहायचं आहे राईट डाऊन. हो मार डालोगे क्या? मला बरं वाटत नाही. ओके हे
हे फिल्मी डायलॉग्स. ओके, फिल्मी डायलॉग्स बोलायचे नाहीये तिथं. मॅडम हा, तुम्हाला बरं वाटत नाही. काय? ओके, मॅम मला बरं मला वाटत बरं नाही ना. वाटत नाहीये का तुला बरं वाटत नाहीये? तुझं नाव काय एकदा सांग. हा, मॅम तुम्हाला बरं वाटत नाही ना. नाही, मी आता एकदम ठणठणीत बरी आहे. अजिबात माझी काळजी करायची नाही. येस, च्यवनप्राश खाल्लो काय मॅडम? काय काय? ओके, आता मला ऐकायला च्यवनप्राश येत नाहीये. खाल्ला मॅम. आता ऐकायला येत नाहीये मला, तुमचे आवाज कट होत आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द च्यवनप्राश खाल्ला मॅम. प्रॉब्लेम लिहून घ्या. 1 mole mixture of काय म्हणलं मॅम? मॅम 1 mole of a mixture. मॅम काल काय झालं? कोण आहे काय रे? म्हणलं मॅम? अरे लिहून घ्या तुम्हाला. आधी लिहून घ्या, मग सांगते काल काय झालं. 1 mole of a mixture of N2, NO2 and N2O4. N2, NO2 and N2O4 has mean molar mass टेबल of, सांगा मॅम. okay, एक second. 1 mole of a mixture of N2, NO2 and N2O4 has mean molar mass of 55.4. Full stop. On heating to a temperature at which all the N2O4 may be presumed to have dissociated. मॅम प्रश्न लय मोठा आहे. काय? ओके, मे बी प्रिझ्युम टू हॅव डिसोसिएटेड, सेमिकोलन. आता डिसोसिएशनची रिॲक्शन लिहायची आहे. N2O4 dissociates into 2NO2, comma, the mean molar mass tends to lower to the value of 39.6. Full stop. बस झालं, लास्ट आहे. What is the mole ratio of Ma'am, what is the meaning of dissociated? कशाचं? Dissociated. डिसोसिएटेड म्हण. DISSO. हो Meaning. Meaning. Meaning, ma'am. What is the mole ratio of N2 is to NO2 is to N2O4 in the original mixture? डिसोसिएटेड मीन्स Original mixture. So, write down the options. A 0.5 is to 0.1 is to 0.4. B
0.6 is to 0.1 is to 0.3, C 0.5 is to 0.2 is to 0.3, D 0.6 is to 0.2 is to 0.2. झालेलं आहे सगळ्यांचं लिहून? Yes, ma'am. ओके नाही मॅम. ओके लिहून घ्या, ऑप्शन्स लिहून घ्या पटकन. आणि हो मॅम. मॅम मिनिंग ऑफ डिसोसिएशन. ओके सो पहा, आता आपल्याला इनिशियली काय दिलेली आहे इन्फॉर्मेशन पहा. चेक तरी करू द्या आधी, आन्सर तरी काढा. येस, 1 मोल ऑफ अ मिक्सचर, 1 D. मोल ऑफ अ, अरे आन्सर काढून मला सांगायचं आहे, असंच फेकायचं नाहीये. येस, सो रिमेंबर दॅट. सो आपल्याला काय दिलेलं आहे, 1 मोल ऑफ अ मिक्सचर ऑफ N2 NO2 and N2O4. म्हणजे याचा अर्थ मोल्स ऑफ N2 प्लस NO2 प्लस N2O4 यांची ऍडिशन किती येणार आहे? बोला. 1 मोल. आता आपल्याला मी कुणाचेही मोल्स माहित नाहीयेत. सो वी कॅन कन्सिडर द मोल्स ऑफ N2 as X, मोल्स ऑफ NO2 as Y and moles of N2O4 as Z. So X plus Y plus Z will be equal to 1. कारण आपल्याला तसं दिलेलं आहे, 1 mole of a mixture of 1 mole of a mixture of, yes, N2 NO2 and N2O4. yes, so त्याचा आपल्याला मीन ॲव्हरेज मास दिलेला आहे, मीन मोलार मास दिलेला आहे, दॅट इज 55.4. दिस इज द फर्स्ट कंडिशन. ही काय आहे तुमची फर्स्ट कंडिशन. सो प्रिपेअर द इक्वेशन फ्रॉम दॅट कंडिशन. त्या कंडिशन पासून इक्वेशन तयार करा. अकॉर्डिंग टू दॅट कन्सिडर मोल्स ऑफ N2, moles of N2 as X. Next, moles of NO2 Y. ओके, तुम्हाला ABC कन्सिडर करायचं असेल, इवन यू कॅन कन्सिडर ABC ऑल्सो. ओके, आता मी XY मानलेला आहे. आणि मोल ऑफ N2O4 किती असणार आहे ते आता? Z. आणि आपल्याला आणखीन एक कंडिशन दिलेली आहे की X प्लस Y, ओके इथे नाही, इथे लिहिते. एक कंडिशन आधीच सांगितलेली आहे की सगळ्यांच्या मोलची जर आपण ऍडिशन केली तर ती किती येणार आहे? 1. 1 मोल ऑफ अ मिक्सचर म्हणजे X प्लस Y प्लस Z विल बी इक्वल टू 1. नाव आता आपल्याला काय करायचं आहे? येस, ॲव्हरेज मोलार मास आपल्याला दिलेला आहे 55.4. किती दिलेला आहे? 55.4. सो फॉर दॅट व्हॉट वी विल हॅव टू डू? येस, N2 चे मोल्स आहेत X आणि त्याचं मोलार मास आहे 28. सो व्हॉट वी कॅन डू? 28 इंटू X प्लस मॉलिक्युलर वेट इंटू इट्स मोल्स. सेकंड, NO2 चं मोलार मास NO2 चा आहे 46. तुम्ही काढून बघू शकता, नायट्रोजन 14 आणि ऑक्सिजन 32. द ऍडिशन विल बी 46. सो किती येणार आहे बोला इथं? व्हॅल्यू सांगा मला. मी सांगतो. 6Y. सांग मग. येस, 46Y. Y. आणि वाटत नाही रे. फायनल किती येईल बोला? NO2 चे हे डायमर आहे. डायमर म्हणजे 2 NO2 मिक्स झाल्यावर हे तयार होईल. सो N2O4 चं वेट किती यायला पाहिजे सांगा? 92Z. येस, 92 इंटू Z. नाव डिवायडेड बाय काय करायला लागणार आपल्याला? ऍडिशन ऑफ मोल्स X प्लस Y प्लस Z. बट वी आर ऑलरेडी नोइंग दॅट X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू व्हॉट? 1. So what is the equation formed here? That will be simply 55.4 is equal to 28X plus 46Y plus 92Z Divided by 1. Say this is the first equation. हे काय असणार आहे आपलं? फर्स्ट इक्वेशन. आता पहिल्या कंडिशन वरनं हे इक्वेशन तयार झालं. सेकंड कंडिशन काय दिले पहा आपल्याला. इन द सेकंड कंडिशन, yes, N2O4 it is going to dissociate into NO2. N2O4 कशात डिसोसिएट होणार आहे आपला? NO2. NO2 मध्ये.
सो N2O4 चे आपण किती मोल्स मानलेले आहेत इनिशियली? Z इतके. येस, 92 इंटू Z. सो आधी ते पहा पूर्ण वास्तविक स्टेटमेंट. द मीन जेव्हा N2O4 इट इज गोइंग टू डिसोसिएट इंटू NO2, द मीन मोलार मास टेंड्स टू लोअर टू द व्हॅल्यू ऑफ 39.6. ज्यावेळेस आपला N2O4 हा NO2 मध्ये डिसोसिएट होणार आहे, कंप्लीट डिसोसिएशन होणार आहे, त्यावेळेस मीन मोलार मास ची व्हॅल्यू येणार आहे 39.6 इतकी. 39.6 इतकी, राईट. आणि आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द मोल रेशो ऑफ दीज टू गॅसेस. नाउ ऑल ऑफ देम दे आर इन द गॅसियस स्टेट. दीज थ्री गॅसेस सॉरी इन द ओरिजिनल मिक्सचर. आता ओरिजिनल मिक्सचर म्हणजे आपल्याला काढायचं आहे एक्स, वाय अँड झेड. एक्स इज टू वाय इज टू झेड हा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फॉर द सेकंड कंडिशन फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट डाऊन इक्वेशन. सेकंड कंडिशन साठी सगळ्यात आधी आपल्याला काय लिहायचं आहे? इक्वेशन. कुठलं इक्वेशन? N2O4 it is going to dissociate into 2NO2. राईट. म्हणजे एक N2O4 पासून किती NO2 मिळत आहेत आपल्याला सांगा? किती NO2 मिळत आहेत? 2. करेक्ट. किती? 2. सो आपण जर इथं Z इतके N2O4 घेतले असतील तर NO2 किती मिळायला पाहिजेत सांगा? 2 into Z. करेक्ट. किती मिळायला पाहिजे? Z. ऍब्सोल्युटली करेक्ट. आता इथं आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन. सो फायनल इक्वेशन पहा कसं येईल. 39.6 इज द ऍव्हरेज ॲटॉमिक मास. N2 मध्ये काही डिफरन्स झालेला नाहीये. कीप इट ॲज इट इज. 28 इंटू एक्स प्लस NO2 मध्ये सुद्धा फक्त NO2 जो सुरुवातीचा NO2 असणार आहे तोही तितकाच असणार आहे आणि त्याचा वेटही तितका असणार आहे 26 इंटू वाय प्लस आता फक्त एक्स्ट्रा काय होणार आहे? हे NO2 2Z इतक्या मोल्स मध्ये हे काय Z काय मोल्स आहेत आणि 2Z हे काय नवीन तयार झालेल्या NO2 चे मोल्स आहेत. आधीपासून प्रेझेंट असलेला Y इतके NO2 असणारच आहेत बट एक्स्ट्रा ऍड झालेले 2Z इतके NO2 सुद्धा त्याला ऍड होणार आहेत. सो 2Z इंटू नाव व्हॉट वी विल हॅव टू डू? मॉलिक्युलर वेट ऑफ NO2. सो काय करावं लागेल पहा 2Z इंटू 46. नाव डिवाइडेड बाय येस. आता मला सांगा डिवायडेड बाय काय करावं लागेल? मोल्सची ऍडिशन काय असणार आहेत मोल्स? पहिल्यांदा सांगा. X plus Y plus 2Z. X plus Y plus 2Z. करेक्ट. X plus 2Z. Y plus येस ऍब्सोल्युटली करेक्ट. 2Z कारण मोल्स आता काय झालेले आहेत? वाढलेले आहेत. N2O4 चे आधीचे जर 1 मोल्स असतील तर त्याच्यापासून 2 मोल NO2 तयार झालेला आहे. याचा अर्थ Z इतकेच मोल्स काय झालेले आहेत? वाढलेले आहेत. सो नाउ वी कॅन डू दॅट. पहा सो यातमध्येच एक्स प्लस वाय प्लस झेड ऑलरेडी किती होतं? 1. करेक्ट आहे? बोला. yes ma'am. येस. Yes ma'am. काय करू शकतो आपण? पहा इथं किती होणार आहे? 92 इंटू झेड अपॉन आपण असं करू शकतो का 1 प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस 2Z च्या इथं झेड प्लस झेड करा. त्यातलं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1 आलं आणि एक झेड शिल्लक राहिलं दॅट इज 1 प्लस झेड. सो दिस इज द सेकंड कंडिशन राईट. आता 1 प्लस झेड फक्त इथं आणून काय करा मल्टिप्लाय करा. इक्वेशन काय तयार होईल मग बघा 39.6 प्लस 39.6 Z is now equal to 28 into X 46 into Y plus 92 into Z. आता फक्त हे Z काय करायचं आहे आपल्याला इथं जाऊन मायनस करायचं आहे. आता एक लक्ष द्या, एक सेकंड लक्ष द्या, ऐका. यस आपण जर हे दोन इक्वेशन पाहिले सो दोन इक्वेशन मध्ये 28x 46y दोन्ही कसे आहेत? कॉमन आहेत. आहेत का कॉमन? Yes ma'am. येस. Yes आणि ma'am. जर समजा ओके सो एक सेकंड ना हे इक्वेशन फक्त आधी प्रॉपरली तयार करून घ्या. काय येणार आहे पहा. सो या साईडला आता राहणार आहे 39.6Z इकडे जाऊन मायनस करा कारण इकडे ते ऍड होणार आहे. सो सॉरी ऍडिशन मध्ये आहे. सो 39.6 इज इक्वल टू व्हॉट 28x प्लस 46y प्लस 92Z मायनस 39.6Z किती येतं आन्सर पहा. आन्सर सांगा मला.
इट इज गेटिंग 52.4. किती येते ते? येस 52.2. 52.4 Z. दिस विल बी द सेकंड इक्वेशन. आता जर समजा आपल्याला हे दोन इक्वेशन्स मिळत असतील आणि आपण फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन जर केलं, हे आपलं नेहमीचं मॅथमॅटिकल वापरायचं आता. सो 28x 28x 46y 46y दोन्ही काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळू शकेल मग? Z ची. कशाची व्हॅल्यू मिळू शकेल? Z ची. कळत आहे का कन्सेप्ट? बोला. हो. Yes. येस. हो सो काय मॅम करायचं? हो. सो काय करायचंय? फर्स्ट मायनस सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं हे 55.4 28x प्लस 46y प्लस 92z. सेकंड इक्वेशन ते आहे आपलं 39.6 इज इक्वल टू 28x अरे कोरोना. प्लस 46y प्लस ए कोरोना. बस 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 52.4 z डिवायडेड सॉरी, आता याला मायनस करा. मायनस केलं तर काय काय कॅन्सल होईल पहा. 28x गेट कॅन्सल, 46y गेट कॅन्सल. सो आता हे जरी प्लस प्लस दिसत असलं तरी आपण सेकंडला मायनस साईन लागलं, याचा अर्थ इथं खालच्या प्रत्येकाला मायनस साईन येणार आहे. सो 92 मायनस 52.4 किती राहणार आहे बघा ते? 6 9 9.6. 39.6. करेक्ट आहे का? 39.6. हा, दॅट विल बी द Z. आणि Correct, 55.4 किती येणार आहे बघा हे? करेक्ट आहे काय? 15.8. 15.8 मॅडम. हो मॅम. हा. सो आता आपल्याला Z ची व्हॅल्यू काढायची आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट Z विल बी इक्वल टू काय येणार आहे बघा? 15.8 डिवायडेड 15.8 बाय, upon 39.6. हा ह्याचा आन्सर सांगा किती येणार आहे? 15.8 डिवायडेड बाय 39.6. मॅडम मॅडम हा, आन्सर येईल का? 0.3989. So that is nearly equal to what? 0.4. आता लक्ष द्या इकडं. मॅम आता क्वेश्चन आपल्याला लई छोटा आहे, बाकीचं आन्सर पण लई छोटा. हा? काय? आन्सर आणि क्वेश्चन लई छोटे छोटे आहेत. ओके. सो ऍक्च्युली हा थोडा लेंदी क्वेश्चन आहे, माहिती आहे मला, बट हा सॉल्व करावा लागेल ना आपल्याला. मॅडम CET असले त्यातील मिस्टेक CET ला 0.3989898999. अरे हो, कळालं मला. लक्ष द्या इकडं. आन्सर इज गेटिंग 0.4. ऍक्च्युली हा जेईचा क्वेश्चन आहे. मॅम जीचे क्वेश्चन नका घेत जाऊ. एक सेकंड, मला सांगा का नको घेता तुम्ही? प्रॅक्टिस साठी तर चांगले आहेत ना हे? नको नको हो मॅम, CET. घ्या ना. येस मॅम प्लीज घ्या. घ्या मॅम, घ्या मॅम, घ्या. मॅम प्लीज क्वेश्चन घ्या. जीचे वाले बाहेर जावा, मग सीईटीचे क्लास करू नका तुम्ही. बरोबर. अरे एक नंबर आहे. सीईटीचे क्लास आहे, जीचे नाही. काय काय? मॅडम. मॅम फक्त सीईटीचे क्वेश्चन घेत जावा. हा मॅम. हो मॅम, मॅम. हो मॅम. मॅम प्रॅक्टिस साठी दोन्ही पण घ्या. जेईचे Okay, पण घ्या. आता तो मॅडम शिकवतोस का? गप्प आता बस झालं की. सेपरेट सेपरेट व्हा मग तुम्ही. जीई चेक करायचं असेल तर बाहेर निघा. एक सेकंड, कोण येतो एवढा बोलत? मॅडमला शिकवून नको, शांत बसायचा. रोहित पवार आहे तो, रोहित पवार. रोहित पवार. रोहित पवार. रोहित पवार थोडं बोलतोय मॅम. हा, Okay, मीच आहे. एक सेकंड. रोहित, महत्वाची गोष्ट, हा क्लास आहे आणि इथं असली भाषा चालत नाही. बाहेर निघा वगैरे. इथं मी आहे. एक सेकंड शांत बस. येस. सो असं जर बोलायचं असेल तर मी आत्ताच्या आत्ता तुला क्लासमधून बाहेर काढून टाकेन. येस. मला एकदा व्यवस्थित सांगा. मला सरांनी असं सांगितलं होतं की प्रॉब्लेमची लेवल थोडीशी टफ ठेवा, आणि टफ ठेवा याचा अर्थ हा जेईला आत्ता पडलेला क्वेश्चन नाहीये. हा क्वेश्चन पडून 7-8 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत आणि आता तुम्हाला त्या लेवलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. येस.
आता रिसेंटली क्वेश्चन पडलाय असाही हा प्रश्न नाहीये. हा क्वेश्चन आय थिंक सो पडलेला असेल 2017 मध्ये. आता 17 आणि हे काय 21, 4 वर्ष तर होऊन गेली हा क्वेश्चन पडून. कळते? सो मी आता असं नाही करते की एकदम रिसेंटली झालेले जेईचे क्वेश्चन्स घेत नाहीयेत, महत्वाची गोष्ट. सो आधीचे पडलेले सर म्हटले मला प्रॉब्लेमची लेवल थोडीशी टफ ठेवा म्हणून मी हे क्वेश्चन्स तुमच्याकडनं रिवाइज करून घेते. येस, तुम्हाला मलाही कळतं की कसे प्रॉब्लेम्स घ्यायला पाहिजेत. येस, तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. मी फक्त तुम्हाला का विचारते की जेणेकरून मला अंदाज येईल की तुम्हाला कुठल्या लेवलपर्यंत लक्षात येतं. ओके, सो एक सेकंड थांबा, आन्सर कुठे गेलं त्याचं. येस, सो आपलं झेड किती निघत आहे 0.4 इतकं आणि 0.4 असलेलं एकच आन्सर आहे, दॅट विल बी द ए. येस, सो यू कॅन करेक्ट इट द ए. आता ऍक्च्युली वाय आणि एक्स कसे काढायचे आहेत. सो आपल्याला हा कन्सेप्ट इथं माहिती आहे की इनिशियल मध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड किती येणार आहे. एक्स प्लस वाय प्लस झेड ऍडिशन किती आहे इनिशियल 1 आहे, राईट. सो इन दॅट if that is 1 आणि z आपला जर 0.4 निघत असेल, सो अकॉर्डिंग टू दॅट x प्लस वाय विल बी इक्वल टू किती येणार आहे 0.6. किती येणार आहे 0.6. सो आता जर आपल्याला समजा y काढायचं असेल, सो y किती येणार आहे 0.6 मायनस x. किती येणार आहे 0.6 मायनस x. आता हीच व्हॅल्यू आपल्याला त्या दोघांपैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुटअप केली तरी सुद्धा चालेल. So we will put up this in this equation. 39.6 वाला इक्वेशन मध्ये पुट अप करू ही व्हॅल्यू, राईट. सो दॅट यू कॅन गेट द y किंवा x जे काय असेल ते मिळून जाईल आणि मग राहिलेलं तुम्ही परत कॅल्क्युलेट करू शकता. सो पहा एक पटकन 39.6 हे वाला इक्वेशन पहा. 39.6 28x 46y 52.4z. सो डू दॅट. येस, सो पहा कसं येणार आहे 39.6 is equal to 28x plus 46y plus 52.z. So 52.4z, 52.4 आणि z ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे दॅट इज 0.4. सो आता तुम्ही x च्या ठिकाणी किंवा y च्या ठिकाणी कुठली तरी एक व्हॅल्यू फक्त पुटअप करा. येस, सो जर समजा तुम्ही x च्या ठिकाणी पुटअप करत असाल किती येणार आहे किंवा y च्या ठिकाणी पुटअप करत असाल प्लस किती येणार आहे बोला 46 into 0.6 minus x plus 52.4 into 0.4. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एकच व्हेरिएबल आहे and that will be the x variable. कुठला आहे तो तुमचा x variable, so that you can find out the value of x. Once you find out the value of x, you can get the idea of value of y. So the answer will be 1. 0.5 is to 0.1 is to 0.4. आणि जर तुम्ही ते टोटल ऍड जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला किती मिळणार आहे ऍडिशन 1 इतकी मिळणार आहे. प्रॉब्लेम कळालेला आहे का सगळ्यांना. मॅडम खूप कन्फ्युजन होत आहे मॅडम. काय मॅम हा कोणत्या सरांनी सांगितले काय परत एकदा एक्सप्लेन करा ना. तुमचे आवाज कट होत आहेत, मला अजिबात कळत नाहीये. मला फक्त एवढं सांगा हा प्रॉब्लेम कळालेला आहे का नाही. मॅडम हो समजला मॅम. ओके, ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा एक्सप्लेन करते पहा. येस, आणि आपण ऍव्हरेज येस आपल्याला N2 NO2 आणि N2O4 यांचं मिक्सचर दिलेलं आहे आणि त्यांच्या मोलची ऍडिशन 1 येत आहे हे पण इनिशियली आपल्याला सांगितलेलं आहे. येस, नाव अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला कुणाचेही मोल्स माहित नाहीयेत किती आहेत. सो अज्युम दॅट x plus y plus z these are the moles of your N2 NO2 and N2O4. yes, so according to that x plus y plus z is equal to what 1. आणि आपल्याला मीन ऍव्हरेज मास पण दिले मीन मोलार मासही दिलेला आहे त्या फर्स्ट कंडिशन मध्ये 55.4. सो अकॉर्डिंग टू दॅट आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी N2 NO2 आणि N2O4 यांचे ॲटॉमिक वेट्स मॉलिक्युलर वेट्स माहित असणं गरजेचं आहे.
किंवा कॅल्क्युलेटरही करता यायला पाहिजे. सो N2चं मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती आहे 28. NO2चं नायट्रोजन 14 ऑक्सिजन O2 आहे ना 32. 14 + 32 46 आणि N2O4 NO2ला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला N2O4 मिळतो. सो अकॉर्डिंग टू दॅट इट्स वेट विल बी 92. सो सिम्पली पहिली कंडिशन तयार होईल आपली 55.4 इज इक्वल टू 28x प्लस 46y plus 92 into z divided by x plus y plus z. But x plus y plus z it is already provided to us, that is equal to 1. सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपला N2O4 कम्प्लिटली डिसोसिएट होत आहे NO2 मध्ये आणि कम्प्लिटली. सो N2O4 चे मोल्स इनिशियली किती आहेत Z इतके. एका N2O4 पासून हा सर हा नाही माझे तयार आहेत क्वेश्चन्स, मी येते द्यायला. हा ठेवते. ओके सो 1-2 मिनिटं. आपल्याला N2O4 चं डिसोसिएशन करून NO2 मिळणार आहे आणि एका N2O4 पासून 2 NO2 मिळतील. सो आपण जर Z इतके N2O4 यूज केले असतील तर NO2 किती मिळायला पाहिजेत आपल्याला 2Z इतके. सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला आता फक्त इक्वेशन चेंज करायचं होतं सेकंड कंडिशन साठी. अँड द इक्वेशन वॉज गोइंग टू बी, कुठलं इक्वेशन होतं बोला, सॉरी कुठे गेलं ते, हा द इक्वेशन वॉज गेटिंग लाईक दिस 28x plus 46y plus 2z into 46. कारण आता वेट चेंज होणार आहे आपलं 46 ला, कारण NO2 मध्ये कन्वर्ट होणार आहे. बट अगेन यू कॅन सी दॅट 2 into z into 46 अगेन सेमच व्हॅल्यू येणार आहे 92 into z. बट खाली मात्र चेंज होईल कारण आता टोटल मोल्सची ऍडिशन येणार आहे आपली x plus y plus 2z. सो त्यातला x y z इज इक्वल टू 1 आणि एक्स्ट्रा राहिलेला z फक्त आपल्याला लिहायचा आहे. सो अशा हिशोबाने आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतील. त्याला सॉल्व्ह करा, कुठले तरी 2 व्हेरिएबल कॅन्सल्ड होतील असेच तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले असतील राईट, की जेणेकरून तुम्हाला आन्सर्स काढता यावं. एक व्हेरिएबल मिळाल्यानंतर आपल्याला परत पहिल्यावाली कंडिशन ठेवा. येस x plus y plus z इट इज इक्वल टू व्हॉट 1. सो वी कॅन गेट x plus y इज इक्वल टू 0.6. येस अकॉर्डिंगली आपल्याला चेक करायचं आहे. कळालेलं आहे का कन्सेप्ट हा सगळ्यांना? येस मॅम. हो मॅम. ओके सो उद्या आपल्याला येस उद्या याच्या पुढचा कन्सेप्ट पाहायचा आहे. येस सो थँक्यू. बाय कोणतं राईट आहे त्यातलं? मॅम रेकॉर्डिंग Okay, बंद ma'am. करा. रेकॉर्डिंग सेकंड. रेकॉर्डिंग एंड करा मॅडम. मॅडम